साऊ या कॉम्रेड उमेश सूर्यवंशी लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रमुख पाहुण्या, फुलोरा आणि सृजन आनंद या शाळांच्या माध्यमातून बाल शिक्षणामध्ये सातत्यानं नवनवीन प्रयोग करणाऱ्या आदरणीय सुचिताताई, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील प्राध्यापिका मुलानी मॅडम, या पुस्तकाचे लेखक, एक सामाजिक चळवळीत काम करत असलेला संवेदनशील मनाचा कार्यकर्ता, किती अभ्यासू असतो असावा आणि त्यानं आपल्या इतिहासाचा डोळसपणे अर्थ लावत वर्तमान पिढीला आपल्या प्रेरणा परंपरांचं नेमकं भान कसं द्यावं याचा आदर्श वस्तुपाठ आपल्या लेखणीतून, वाणीतून आणि कृतीतून सातत्यानं करत असलेला उमेशजी, या ग्रंथाच्या प्रकाशिका सुषमाजी. प्रकाशिकांच्या निमित्तानं मला एक आठवतं की महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी 1891 साली प्रकाशित केलेला होता आणि 1873 साली ज्योतिरावांचा जो गुलामगिरी नावाचा ग्रंथ प्रकाशित झालेला होता त्याची दुसरी आवृत्ती, ज्योतिरावांचे सत्यशोधक चळवळीतील एक मोठे कार्यकर्ते होते रामय्या व्यंकय्या अय्यावरू नावाचे, त्यांच्या पत्नी रत्नम्मा अय्यावरू यांनी 1912 साली गुलामगिरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित केलेली होती. अशा या सत्यशोधक परंपरेतल्या आदरणीय सुषमाजी, शिवराज्य मंच कागल यांचे तरुण कार्यकर्ते, शाहू संशोधन केंद्रातील आमचे मित्र सचिनजी, खूप चांगलं सूत्रसंचालन कसं करता येतं आणि त्याला एक वैचारिक आशय ठेवून नेमकं कसं बोलता येतं ही दाखवणारी विभावरी, समोर उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सामाजिक आणि भटक्या विमुक्तांच्या चळवळीतील एक महत्त्वाचे नेते कार्यकर्ते आदरणीय व्यंकप्पाजी, कॉम्रेड अतुल दिघे साहेब. डिअर तुकोबा या पुस्तकातून तुकारामांना समजून घेण्याचं आणि वेगवेगळे महापुरुष तुकोबाशी संवाद साधत एक आधुनिक महाराष्ट्राची, भारताची घडण कशी घडवली गेलेली आहे हे एका खूप अनोख्या शैलीत ज्याने मांडलं. त्याचे लेखक विनायकजी होगाडे इथं आहेत. आपल्यापैकी ज्यांनी डिअर तुकोबा वाचलं नसेल त्यांनी आवर्जून विनायकचं हे डिअर तुकोबा पुस्तक वाचा. एक खूप मोठा ताकदीचा दमदार लेखक आपल्यामध्ये इथं उपस्थित असणं हे सुद्धा आपल्यासाठी आनंददायी आहे. प्रसिद्ध सूत्रसंचालक पंडितजी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील माझे सगळे सहकारी हर्षल, मुक्ता, कृष्णात, रमेश, याबरोबरच या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे जवळचे मित्र प्राध्यापक श्रीराम मोहिते आणि चळवळीतील इतर सर्व साथी, उमेशजींच्यावर प्रेम करणारे आपण सर्व मित्र. प्रकाशनापूर्वीच एखाद्या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपणं आणि प्रकाशना दिवशी ती दुसरी आवृत्ती आहे असं जाहीर करण्याचा योग महाराष्ट्र देशी येतोय आणि तो याची डोळा आपण अनुभवतोय, ही मोठी अपूर्व घटना इथं घडलेली आहे. याबद्दल उमेशजींचं मनपूर्वक अभिनंदन. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की त्यानं ज्या प्रेरणेतून हा ग्रंथ लिहिलेला आहे ती खूप महत्त्वाची आहे. डाव्या परिवर्तनवादी चळवळीतला एक सक्रिय कार्यकर्ता, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक खडाचा कार्यकर्ता, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कोल्हापुरातल्या अनेक सामाजिक चळवळीशी जोडलेला हा एक तरुण संवेदनशील मुलगा, शेतकरी, कामगार, विद्यार्थी किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनेक लढे या सगळ्यामध्ये आघाडीवर असणारा हा माणूस, वाचकांचा पत्रव्यवहार किंवा समाज माध्यमावर लेखन असेल ज्यातून सतत समाजाला काहीतरी डोळस बहान देण्याचं अहोरात्र प्रयत्न करणारा हा माणूस, राजर्षी या शाहू महाराजांच्या आवडील त्यांच्या पुस्तकाच्या जवळपास 12,000 प्रती महाराष्ट्रामध्ये गेलेल्या आहेत. अनेक जण भेट देण्यासाठी म्हणून त्या ग्रंथाचा उपयोग करतात. शरद पवारांच्या हस्ते त्या ग्रंथाचं प्रकाशन कोल्हापुरात झालेलं होतं. अशा एका खूप महत्त्वाच्या ग्रंथाचा हा लेखक. याशिवाय निर्भय, बाईपण, विचार शलाका, एकता यासारख्या ग्रंथातून एक सतत समाजाला काहीतरी विचार करायला देणारा असा हा लेखक आहे. उमेशजींनी त्यांच्या भाषणामध्ये साऊच्या लेखनाची एक भूमिका त्यांनी मांडलेली होती. सावित्री आऊ या अर्थानं साऊ असा तो शब्द त्यांनी एकत्रित केला. सावित्री ही आपली आऊ आहे, आई आहे, या अर्थानं साऊ असा त्यांनी शब्द केलेला आहे. आणि हे का आपण लिहिलं हे त्याची त्यांनी प्रेरणा मांडलेली होती.
त्यांचं म्हणणं असं आहे की सावित्रीबाईंच्यावर आतापर्यंत जे जे काही लिहिलं गेलेलं आहे ते ज्योतिरावांच्या अर्धांगिनी, सहचारिणी, त्यांच्या सगळ्या लढ्यातल्या एक महत्त्वाच्या साथीदार आणि ज्योतिरावांच्या नंतर सत्यशोधक समाजाचं नेतृत्व करणाऱ्या अशा पातळीवर मांडणी केलेली आहे. आणि या मांडणीनं उमेशजी असमाधानी आहेत आणि त्यांनी सावित्रीबाईंच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या सगळ्या काळाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंचं एक स्वयंभूपण कशात होतं आणि सावित्रीबाईंच्या कार्याचे कोणकोणते आयाम आहेत हे सगळं पुराव्यानिशी पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथामध्ये केलेला आहे. या ग्रंथाच्या लेखनाची आणखी एक पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली आहे की सावित्रीबाईंच्या स्मृतीचं हे 125वं वर्ष आहे आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचं 150वं वर्ष आहे. म्हणजे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष झालेले आहेत. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये स्वतः सावित्रीबाई होत्या. या निमित्तानं सावित्रीबाईंच्या विचार कार्याचा एक खोलवर अभ्यास व्हावा, सावित्रीबाईंच्या सबंध व्यक्तिमत्वाचं मर्म शोधावं, ते आजच्या पिढीपुढं ठेवावं या उद्देशाने त्यांनी हे लेखन करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु केवळ एवढं एकच सीमित उद्देश त्यांच्या लेखनाचा नाही. जेव्हा हे पुस्तक आपण वाचतो तेव्हा लेखकाने हे का लिहिलं असेल ह्याचा वाचक म्हणून आपल्याला एक अंदाज येतो. आणि माझं या संदर्भातला एक निरीक्षण असं आहे की आपल्या भोवतालचा समाज आज ज्या परिस्थितीतून जातोय, आज जो सगळा काळ आपल्यावर अंगार येतोय, धर्मांता, कट्टरवाद, रोज दिशाभूल करणारा प्रोपगंडा किंवा स्त्रियांचं रूढी परंपरेत कर्मकांडामध्ये अडकत जाणं आणि पुन्हा एकदा सगळा बहुजन समाज एका घनदाट गुलामगिरीच्या काळोखात जाण्याची सगळी शक्यता दिसत असताना उमेश सारखा संवेदनशील मनाचा एक कार्यकर्ता गप्प बसणं शक्य नाही. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून येतो कळवळा या भूमिकेतून त्यांनी हे केलेलं आहे. सावित्रीबाई ज्योतिरावांचं वाचन केल्यानंतर त्याला आत जे वाटलं, अंतरी जे धावे ते त्यानं बाहेर व्यक्त करायचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. या पुस्तकाच्या पानावर बहुजन समाजासाठी सावित्रीबाईंनी, ज्योतिरावांनी, सत्यशोधकांनी जे जे काम केलं आणि त्यामुळं बहुजनांच्या जीवनामध्ये जे टप्पे प्रगतीचे होत गेले, बहुजनांच्या जीवनाचा जो अभ्युदय होत गेला त्याचा एक आलेख शब्दातून उमेशनं मांडलेला आहे आणि सतत तो आजच्या काळाशी जुळून घेतोय. हे पुस्तक एकाच वेळेला आपल्याला 3 काळात घेऊन जातं. एकीकडं भारताचा एक सामाजिक इतिहास ते मांडतं, स्त्रियांची आपल्या देशामध्ये स्थिती गती काय होती हे मांडतं. पुढच्या टप्प्यावर ते 19व्या शतकात येतं. 19व्या शतकातलं स्त्री जीवन, भारतीय समाज व्यवस्था, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, त्याच्यामध्ये सावित्रीबाई ज्योतिरावांचं काम कसं होतं, त्यामध्ये सावित्रीबाईंच्या कामाच्या स्वयंभू प्रेरणा कोणत्या कशा होत्या हे ते मांडतात आणि सतत त्याच्या पुढे येत जात आजच्या काळामध्ये हे पुस्तक आपल्याला काय सांगतं किंवा सावित्रीबाई काय सांगतात, आजच्या काळात आपण सावित्रीपासून काय घेऊन काय केलं पाहिजे या संदर्भात सतत पावलापुरता प्रकाश देण्याचं काम हे पुस्तक करतं. हे याचं एक खूप मोठं वेगळेपण आहे. 119 पानांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये अनेक असे शीर्षक आहेत किंवा असे घटक आहेत आणि त्या प्रत्येक घटकाच्या स्पष्टीकरणार्थ त्यांना जे वाटतं ते त्याने एक मुक्त चिंतन केलेलं आहे. या ग्रंथाची आणखी एक खूप चांगली जमेची बाजू आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्याचा आर्थिक भार उमेशसारख्या कार्यकर्त्याला एकट्याला पेलणं शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी त्याच्या काही मित्रांना आवाहन केलं आणि अगदी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्याच्या ठिकाणच्या लोकांनी त्याला मदत केलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीतून, अर्थसहाय्यातून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अगदी पहिल्या पानावर ज्यांनी मदत केली त्यांच्याविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे. मित्रहो, आपल्याकडं दानाचं खूप महिमा आणि महत्त्व सांगितलं जातं. दान कुणाला करावं, एक गरीब अमुक होता त्यानं तमुक केलं त्याबद्दल त्याला दान करावं, किंवा यज्ञ संस्कृती ही तर दानाची आणि दानाच्या नावावर आयतं ओरकून खाण्याची संस्कृती होती, हे लक्षात घ्या. आपल्याकडे असं कधीही कुठेही लिहिलेलं नाही धर्मग्रंथामध्ये की शाळा बांधण्यासाठी दान करा, पुस्तक छापण्यासाठी दान करा, पुस्तकं वितरित करण्यासाठी दान करा, असं कुठंही नव्हतं. या सगळ्या एका वैदिक संस्कृतीतल्या दान कल्पनेला छेद देत ग्रंथ प्रकाशनासाठी ज्यांनी अर्थसहाय्य केलं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. खरोखर ती फार ग्रेट माणसं आहेत. या पुस्तकाचं जे रूप आपल्या समोर येतं, या पुस्तकातनं जो आशय विचार पेरला जाईल
ह्या सगळ्या विचारांची पेरणी करण्यासाठीची जी अवजारं लागतात ती सगळी त्या दानकर्त्यांच्यामुळे ज्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे त्यांच्यावर निर्माण झालेलं आहे. अशी माणसं बहुजन समाजात असणं हे सुद्धा आशादायक आहे. कारण एरवी दानपेट्या धर्मातल्या तीर्थक्षेत्रातल्या सगळ्या दानपेट्या ओसंडून वाहताना दिसतात, पण एखाद्या गरीब विद्यार्थ्याला किंवा शिकणाऱ्या माणसांना किंवा पुस्तकं छापणाऱ्या लोकांना मदत करणारी आपल्याकडं अपवादानं शोधावी लागतात. असे अपवाद उमेशच्या वाट्याला आले. हे उमेश सुद्धा ग्रेटच आहे, त्याचं हे सगळं प्रतीक आहे. आणखी एक बाब अशी, या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते राहुल रेपे यांनी तयार केलेलं आहे आणि ते फार बोलकं असं मुखपृष्ठ आहे. ते सावित्रीबाई एका मुलाला घेऊन शाळेला जात आहेत अशा प्रकारचा एक अतिशय सूचक संदेश देणारं असं हे पुस्तक आहे, हे मुखपृष्ठ आहे. ह्याची जी अर्पण पत्रिका आहे ती सगळे सत्यशोधक ज्योतिरावांना, सत्यशोधक स्त्री पुरुषांना आणि सावित्रीच्या लेकरांना अर्पण केलेली अशी अतिशय बोलकी अशी ही अर्पण पत्रिका आहे. मित्रो, या पुस्तकामध्ये लेखनाची जी शैली आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाईंच्या जीवनातल्या वेगवेगळ्या घटना, प्रसंग, त्यांचे विचार यांचे एक मुद्दे दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक मुद्द्याचं एक तर्कशुद्ध विश्लेषण करायचा प्रयत्न उमेशनं केलेला आपल्याला आढळून येतो. या पुस्तकाचे 2 भाग आहेत, एक साऊ नावाचा आणि दुसरा सावित्रीयन नावाचा आहे. साऊमध्ये सावित्रीबाईंच्या सगळ्या कार्याचे वेगवेगळे पैलू त्यांनी मांडलेले आहेत आणि सावित्रायनमध्ये त्यांनी 3 मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तो पहिला प्रश्न असा आहे की सावित्रीबाई नेमकी कोण होते, सावित्रीबाईच्या कार्याचं महानत्व कशात आहे, मोठेपण कशात आहे, आणि तिसरा सावित्रीबाईंची आजच्या काळातली प्रस्तुतता काय आहे. आणि खरं तर या तिन्ही प्रश्नांचा शोध या सबंध पुस्तकामध्ये उमेश घेत असताना आपल्याला आढळून येतो. त्यांनी स्वतःच मगाशी सांगितल्याप्रमाणे सावित्रीबाईंच्यावर लेखन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी खूप थोडी पुस्तकं उपलब्ध आहेत, खूप थोडे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. शांताबाई बनकर यांनी सावित्रीबाईंचं पहिलं चरित्र 1939 साली लिहिलं. ते छोटेखानी चरित्र होतं. त्याच्यानंतर फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलं. पुढं मागो माळीनी वगैरे लिहिलं. फार एक 6-7 पुस्तकंच सावित्रीबाईंची आहेत. शासनानं सावित्रीबाईंच्यावर 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत साहित्य संस्कृती मंडळानं. या सगळ्यांचा मागोवा घेत पण त्यांचं कुठंही जसंच्या तसं अनुकरण न करता त्याच्यावर स्वतःचं भाष्य, स्वतःचं चिंतन प्रकट करणारं एक वेगळ्या शैलीतलं पुस्तक उमेशनं लिहिलेलं आपल्याला आढळून येतं. हे पुस्तक आपल्याला विचारायला प्रवृत्त करतं. त्याच्याही पुढे जाऊन हे सगळं पुस्तक वाचल्यानंतर सावित्रीबाईंच्याकडे पाहण्याचा, सावित्रीबाईंना समजून घेण्याचा आपला सगळा दृष्टिकोन कळत न कळत बदलत जातो. आणि या पुस्तकाचं सगळ्यात श्रेष्ठपण कशात असेल तर वर्तमान काळात आपण सावित्रीबाईपासून काय घ्यावं ह्या संदर्भातली एक नेमकी वैचारिक दिशा हे पुस्तक देतं. आपल्या जाणीवाचा परीघ विस्तारित करतं. आपल्या विचारांना एक विशिष्ट असा दृष्टिकोन हे पुस्तक देतं. सावित्रीबाईच्या निमित्तानं आपल्या स्त्री जीवनाकडं, भोवतालच्या प्रश्नाकडं, वर्तमान काळातली धर्मांधता, जाती व्यवस्था आणि एकूणच स्त्रियांचं आजचं वास्तव यांच्याकडं डोळसपणे पाहण्याचं एक नवं भान हे पुस्तक देतं. हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. या पुस्तकामध्ये उमेशनं जी मांडणी केलेली आहे ती अशी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन पुढं सरकत जाणार आहे. सावित्रीबाईंचा नायगावला जन्म होणं, त्या जन्म गावासंदर्भातला वाद याचीही त्यांनी चर्चा केलेली आहे. मुख्यतः सावित्रीबाईंचा जो विवाह झालेला होता तो वयाच्या 9व्या वर्षी झालेला आहे आणि ज्योतिरावांचं त्यावेळेला वय 13 वर्षाचं होतं. त्यांनी सावित्रीबाईंनी जी पहिली शाळा काढली त्याच्या अगोदर सावित्रीबाईंचं शिक्षण वगैरे झालेलं नव्हतं. उमेशनं त्याच्यावर फार नेमकं भाष्य केलेलं आहे. सावित्रीबाई शिकल्या, ज्योतिरावांनी त्यांना शिकायला शिक्षण घे अशी इच्छा व्यक्त केली. सावित्रीबाई शिकायला तयार झाल्या. त्याच वेळेला ज्योतिरावांच्या एक आत्या सगुणाबाई क्षीरसागर त्यांचं नाव होतं, त्याही त्यांच्याच घरामध्ये राहत होत्या. या दोघींनी शिक्षण घेतलं. पुढे त्या अहमदनगरला गेल्या. तिथे फिमेल ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिकेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. हा एक भाग उमेशनं मांडलेला आहे. त्याने त्याला पूर्वार्ध असं म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीनं स्वतः शिक्षण घेणं आणि त्याच्यातून स्वतःचं करिअर घडवणं हा एक पूर्वार्ध आहे. ह्यात त्याचं व्यक्तिगत करिअर दिसतं. परंतु त्याचं मोठेपण कुठं सुरू होतं? स्वतः घेतलेल्या शिक्षणाचा तो पुढं समाजासाठी का उपयोग करतो की केवळ स्वतःच्या करिअरसाठी करतो? सावित्रीबाईंनी स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी केला नाही
तर त्याच्या पुढं जाऊन ज्योतिरावांनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या तिथं शिक्षक मिळत नव्हते. अशा वेळेला त्यांनी शिक्षकाची नोकरी तिथे केली. हेही नीट लक्षात घ्या. ज्योतिरावांनी ज्या शाळा काढलेल्या होत्या 1848 साली शाळा काढली, त्यावेळेला सावित्रीबाईंचं वय होतं फक्त 18 वर्षाचं. 18 वर्षाची एक तरुण मुलगी, म्हणजे आपल्याकडे 12वीला किंवा FYच्या वर्गात जी मुलगी असते अशी मुलगी त्याच्या आधी स्वतः शिक्षण पूर्ण करते, शिक्षिकेचा कोर्स पूर्ण करते आणि शाळेमध्ये शिकवायला जाते. काही दिवसातच मुख्याध्यापिक पदाची जबाबदारी त्यांच्यावर आलेली होती. म्हणजे एक किती मोठी जबाबदारी अतिशय गांभीर्यानं ती घेत आपल्याला आढळून येते. आणि सावित्रीबाईंच्या शिक्षणाची जी पद्धत होती, शैली होती, त्याच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या काळातलं एक पुस्तक आहे पुणे शहराचं वर्णन नावाचं, ना भी जोशींनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. 1862 साली ते प्रसिद्ध झालेलं आहे. 1862 म्हणजे समकालीन आहे. जोशी हे पुण्यामध्ये राहत होते आणि पुणे शहराचं वर्णन किंवा पुणे वर्णन या नावानं सुद्धा ते प्रसिद्ध आहे. जोशींनी खुद्द ही सावित्रींची शाळा पाहिलेली होती. तेव्हा त्याने असं म्हणलेलं आहे की सावित्रीबाई ते शाळेमध्ये येतात, दिवसभर ती बाई मुलांना शिकवते, कधी कधी तिला जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, सकाळी आली की संध्याकाळपर्यंत ती काम करत असते आणि सतत मुलांच्या गराड्यात ती असते. अशा प्रकारचं वर्णन त्या पुस्तकामध्ये केलेलं आढळून येतं. हे मुलांसाठी शिकवणं आणि ते सगळं विना वेतन शिकवणं होतं. हेही लक्षात घ्या. ज्योतिरावांनी जेव्हा शाळा काढली 1848 ते जवळजवळ 1956 पर्यंत त्यांच्या सगळ्या शाळा सुरू होत्या. पुणे नगर, सातारा जिल्ह्यातले काही भाग आणि पुणे शहर आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास 18 ते 20 शाळा त्यांनी सुरू केलेल्या होत्या. त्यातल्या काही शाळा रात्र शाळा होत्या, काही प्रौढ शिक्षणाच्या शाळा होत्या आणि महारमांग मुलांच्यासाठी विशेष करून पुढे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं. या वेळेला स्वतःचा उदरनिर्वाह चालावा म्हणून ज्योतिराव एका शाळेमध्ये पार्ट टाइम काम करत होते आणि सावित्रीबाई फुल टाइम विना वेतन शिक्षिकेचं काम करत होत्या. ही जी घटना आहे तिच्याकडे आपण भारताच्या सामाजिक इतिहासाचा एक टप्पा म्हणून जरा थोडंसं पाहूया. मित्र हो, सावित्रीबाई शिक्षिका म्हणून शिकवेपर्यंत 1848 पर्यंत भारताच्या सगळ्या ज्ञात इतिहासाचा सगळ्या संदर्भांसहित आपण शोध घेतला तरी असं आढळून येतं की इसवी सनापासून किंवा त्याच्या पूर्वीपासून सुद्धा एक एकदेशी भारतीय स्त्री शिक्षिका असलेलं आढळत नाही. आपल्याकडं गार्गी आणि मैत्रेयीची उदाहरणं दिली जातात की प्राचीन भारतामध्ये स्त्री कशी ब्रह्मवादिनी होती, विद्वान होते सांगण्यासाठी. त्याचाही थोडे आपण चिकित्सा या निमित्तानं करूया. पहिल्यांदा मैत्रेयी घेऊया. मैत्री ही याज्ञवल्क्याची पत्नी होती. याज्ञवल्क्याला 2 पत्नी स्त्रिया होत्या, बायका होत्या. एक कात्यायनी आणि दुसरी मैत्रेयी ही होत्या. याज्ञवल्क्याने एकदा आपल्या बायकांना सांगितलं की माझी सगळी संपत्ती तुम्हाला वाटून द्यायचं आहे, तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा. तेव्हा मैत्रेयी त्याला असं म्हणते की ही सगळी संपत्ती नाशवंत आहे, ज्याच्यामुळं अमरत्व मिळेल ते तुम्ही मला द्या, मला सगळी संपत्ती नको. तेव्हा याज्ञवल्क्य तिला अमरत्व कशानं मिळतं, आत्मा म्हणजे काय वगैरे वगैरे सगळं सांगतो आणि त्याच्यावर मैत्रेयीचं समाधान होतं. आपल्याला इथं असं वाटेल की सगळी संपत्ती नाकारून अमरत्वाचं ज्ञान प्राप्त करणारी व्यक्ती ग्रेटच म्हटली पाहिजे असं आपल्याला वाटेल. परंतु इथं हेही लक्षात येतं एखाद्या जिज्ञासू विद्यार्थ्याप्रमाणे मैत्रेयी ही याज्ञवल्क्यांच्याकडून अमरत्व कशानं प्राप्त होतं ह्याचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करते. ज्ञान मिळवल्यानंतर पुढे ती शांत बसते. तिने स्वतंत्रपणे पुढे काही केल्याचं कुठेही उल्लेख येत नाही. दुसरं जे उदाहरण आहे ते गार्गीचं दिलं जातं. गार्गीचा आणि याज्ञवल्क्याच्या वादविवादाच्या फैरी झडलेल्या आहेत. जनक राजानं एकदा एक यज्ञ घातलेला होता आणि त्या यज्ञामध्ये अनेक ब्राह्मणांना त्यानं बोलवलेलं होतं. देशोदेशीच्या सगळ्या ब्राह्मणांना बोलवलेलं होतं आणि सगळ्या जमलेल्या ब्राह्मणामध्ये हुशार विद्वान ब्राह्मण कोण हे त्याला शोधायचं होतं. आणि त्यासाठी त्याने एक असं बक्षीस लावलं की एका मोठ्या कोंडवाड्यामध्ये अनेक गायी कोंडल्या आणि प्रत्येक गायीच्या दोन्ही शिंगाला सोनं बांधलेलं होतं. जो ब्राह्मण अजिंक्य ठरेल त्यानं त्या सगळ्या गायी हाकून न्याव्यात असं त्यानं फरमान काढलं. हेही तुम्ही नीट लक्षात ठेवून आहे का, जो कोणी जिंकेल त्याला सगळ्या गायी मिळणार आणि गायीच्या दोन्ही शिंगांना सगळं सोनं बांधलेलं होतं. म्हणजे यज्ञ संस्कृती, वाद संस्कृती काय होती, त्याच्यात कुणाला काय काय मिळत होतं आणि त्या गायी कुणाच्या शेतकऱ्याच्या दारात ओढून आणल्या होत्या हा एक दुसराच भाग आहे. तर इथं काय होतं की कुठल्याही ब्राह्मणाची हिंमत होत नाही की त्या याज्ञवल्क्याला वादविवादामध्ये आव्हान द्यायची. मग याज्ञवल्क्य असं सांगतो आपल्या शिष्याला की तू त्या सगळ्या गायी हाकून घेऊन जा आणि त्याचा एक शिष्य त्या सगळ्या गायी घेऊन जाऊ लागतो. तेव्हा त्या सभेमध्ये बसलेले 3-4 ब्राह्मणांना राग येतो. ते संतापानं असं म्हणतात की काहीच न तुम्ही बोलता सगळ्या गायी फुकटात कशा घेऊन जाता.
आणि म्हणून ते काही प्रश्न विचारायला सुरू करतात. त्या सगळ्या प्रश्नांची याज्ञवल्क्य उत्तरं देतात. तेव्हा तो गप्प बसतो. शेवटी गार्गी पुढे उभं राहते आणि गार्गी याज्ञवल्क्याला काही टोकदार असे एखाद्या भात्यातनं बाण सुटावा अशा प्रकारचे काही टोकदार प्रश्न विचारतो. याज्ञवल्क्य त्यांची उत्तरं देतो. पण याज्ञवल्क्य एका टप्प्यावर असं म्हणतो की गार्गी, इथून पुढं एक जरी तू प्रश्न विचारल्यास तरी तुझं शिर धडा वेगळं होईल. तू चूप बसायचं, इथनं पुढं काही बोलायचं नाही. ही एक प्रकारे धमकी होती. इथनं पुढं काही बोलायचं नाही, बोललं तर काय परिणाम होतील हे एक प्रकारे सांगणं होतं. या धमकीनंतर गार्गी तिथं गप्प बसलेले आहे. हे लक्षात घ्या. ज्यांची आपल्याला स्त्रियांची उदाहरणं दिली जातात की प्राचीन भारतामध्ये स्त्रियांना किती स्वातंत्र्य होतं आणि त्यांनी कशा वेदांच्या रुच्या वगैरे लिहिलेल्या आहेत. वेदामध्ये ज्या एकूण रुच्या आहेत त्याच्यातल्या फक्त 20 रुच्या स्त्रियांनी लिहिलेल्या आहेत. बाकी सगळ्या रुच्या पुरुषांनी लिहिलेल्या आढळून येतात. तिथून पुढचा सगळा इतिहास आपण पाहिला सावित्रीबाईंच्या पर्यंतचा, तरी भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये कधीही स्त्री शिक्षित आहेत आणि ते शिकवत आहेत ह्याचे कुठलेही अस्सल पुरावे उपलब्ध नाहीत. आता काही कपोलकल्पित गोष्टी सांगितल्याही जातील, परंतु कुठल्याही ज्याला आपण पुराव्यानिशी म्हणू अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी उपलब्ध नाहीत. थेरीगाथामध्ये जो बुद्धांचा कालखंड आहे त्यात बौद्ध भिक्खुनींनी त्यांचे अनुभव वर्णन केलेले आहे. थेरीगाथामध्ये त्यांनी काही त्यांचे अनुभव सांगितलेले आढळून येतात त्या स्त्रियांनी. परंतु त्या बौद्ध भिक्षुणींनी एकतर त्यांनी संघात येण्यापूर्वीचे किंवा आल्यानंतरचे आपले अनुभव सांगितलेले आहेत. पण एक स्त्री शिक्षण घेते आणि इतरांना शिकवण्यासाठी शाळा काढते अशा प्रकारचं कुठंही आढळत नाही. सावित्रीबाई फुले ही या भारताच्या ज्ञात इतिहासामध्ये पहिली स्त्री अशी आहे की जी शिक्षिका आहे आणि जी मुख्याध्यापिका आहे. ह्याच्यात तिचं खूप मोठेपण आपल्याला सामावलेलं आढळून येतं. आणि ती शिकवते कसं? केवळ अभ्यासक्रम मुलांना साक्षर करणं असं नाही. उमेशनं ते सतत अधोरेखित केलेलं आहे की तिच्या शिक्षणामध्ये काय होतं हे सांगत असताना उमेशनं असं सतत दाखवून दिलेलं आहे की मुक्ता साळवेनं जो निबंध वाचला, म्हणजे मेजर कॅन्डी आणि ब्रिटिश अधिकारी शाळेची तपासणी घेण्यासाठी येत आहे तेव्हा मुक्ता साळवे नावाची एक 12-13 वर्षाची मुलगी उभं राहून एक निबंध वाचते की जो पुढे ज्ञानोदय नावाच्या अहमदनगरनं प्रसिद्ध होणाऱ्या पाक्षिकानं 1855च्या आपल्या 2 अंकांमध्ये प्रसिद्ध केलेला आहे. महार मांगाच्या दुःखाविषयीचा निबंध या नावानं. आणि त्याच्यामध्ये मुक्ता साळवे ही सरळ सरळ थेट प्रश्न विचारते की आमचा धर्म कोणता आहे, ह्या व्यवस्थेमध्ये आमचं स्थान काय आहे, आमच्या महार मांगाच्या दुःखाचं काय, हा इथलं सगळं जे आहे ते काही ब्राह्मणी पुरुषांचं आहे किंवा ब्राह्मणांचं आहे, आमचं याच्यामध्ये काय आहे, असं थेट इथल्या धर्मसत्तेला, पुरुष सत्तेला, ब्राह्मण्यवादाला आणि ब्राह्मणशाहीला थेट ती प्रश्न विचारते. चिकित्सा करते, एक प्रकारे इथल्या सबंध वैदिक व्यवस्थेची चिरफाड करते. ही एक 12-13 वर्षाची मुलगी करते. अशा प्रकारे चिकित्सा करणारी, स्वतंत्र बुद्धी असणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी विद्यार्थिनी सावित्रीबाईंनी घडवलेली आहे. हिच्यात तिचं शिक्षिका म्हणून जे काही एक थोरपण असेल, ग्रेटपण असेल ते उमेशनं सतत दाखवून दिलेलं आहे. जे स्वतः घडलेली आणि इतरांना घडविणारी असं शीर्षक उमेशने इथं वापरायला आपल्याला आढळून येतं. घडलेली आणि घडवणारी अशी सावित्रीबाई आहे. धर्मसंस्थेला प्रश्न विचारणं इतकं सोपं नाही. आज धर्मसंस्थेविरोधात काढायची आपली हिंमत नाही. लक्षात घ्या, धर्मसंस्थेच्या विरोधात आपण थोडं जरी आज बोललो तर कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. म्हणजे ब्रिटिशाचा काळ बरा होता म्हणायची वेळ आलेली आहे. त्यावेळेला धर्म चिकित्सा मोठ्या प्रमाणात झाली, ज्याला आपण प्रबोधन काळ म्हणतो, सुधारणा काळ म्हणतो. तो काळ धर्मसंस्थेच्या चिकित्सेचा आहे, समाज व्यवस्थेच्या चिकित्सेचा आहे आणि त्याच्यामुळे समाज पुढे येत गेला. दुर्दैवानं आजच्या काळामध्ये ही सगळी चिकित्सा थांबलेली आहे. उमेश हे सातत्यानं असं त्या पुस्तकातनं सूचित प्रत्यक्षपणे करतो की त्या काळामध्ये चिकित्सा स्वतः सावित्रीबाई कशा करत होता, त्यांच्या विद्यार्थिनी कशा करत होत्या, बहुजन उद्धाराचं काम त्या कसं करत होता आणि आज हे सगळं कसं थांबलेलं आहे हे त्यानं सतत दाखवून दिलेलं आढळून येतं. आणखी एक बाब अशी आहे की त्यानं शीर्षक असं वापरलेलं आहे, 1848 साली सावित्रीबाईंनी शाळेमध्ये प्रवेश करणं ही केवळ एका स्त्रीचं शिक्षण क्षेत्रातलं पाऊल नव्हतं, तर कोणत्याही भारतीय स्त्रीचं सार्वजनिक आयुष्यातलं पदार्पण होतं. हे उमेशचे शब्द आहेत. कोणत्याही भारतीय स्त्रीचं सार्वजनिक आयुष्यातलं पदार्पण होतं. आणि त्याला एक ठोस मोठा एक पुरावा सुद्धा आहे. 1848 साली जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकवायला जातात तेव्हा त्यांना शिव्या देण्यात आल्या, अंगावर दगडं टाकण्यात आले, हे सगळं माहीत आहे. त्याची शिक्षिका म्हणून नोंद फारशी घेतली गेलेली नाही. पण 1873 साली
एका महिलेला शिक्षिकेची नोकरी मिळाली, ही बातमी त्यावेळेला नेटिव्ह ओपिनियन नावाच्या पत्रामध्ये प्रसिद्ध झालेली होती. एक महिला शिक्षिका झाली आणि ती शाळेमध्ये शिकवायला जाते. 1873ला नेटिव्ह ओपिनियन लिहितं आणि त्याच्या आधी कितीतरी वर्ष सावित्रीबाई शिक्षिका होत्या, शिकवत होत्या, मुख्याध्यापिका होत्या. एक खांबी तंबूप्रमाणे फातिमा दिदी आणि त्या शाळा चालवत होत्या, तर त्याची कुठेही दखल घेतलेली नव्हती. पण कोणत्याही भारतीय स्त्रीचं एका सार्वजनिक जीवनातलं पदार्पण म्हणून या घटनेकडे पाहावं असं ते म्हणतात. आणि ते खरंही आहे. आपण नीट जर भारताचा सगळा इतिहास पाहिला तर त्या सावित्रीबाईंच्या पर्यंत सार्वजनिक स्त्रियांच्या उद्धाराला सुरुवात झालेली नव्हती. जो ब्राह्मो समाज आहे त्यांनी 1865 साली ब्राह्मो समाजानं स्त्रियांसाठी काम सुरू केलेलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांच्या कन्या स्वर्णकुमारी देवी यांनी लेडीज फिलॉसॉफिकल सोसायटी नावाची स्त्रियांसाठी काम करणारी संस्था 1882 साठी कलकत्त्याला सुरू केली होती. किंवा पंडिता रमाबाई वगैरेंचं काम सुद्धा 1882ला सुरू झालेलं होतं. या सगळ्यांच्या अगोदर सावित्रीबाई किंवा सगुणाबाई क्षीरसागर, फातिमा दिदी ह्या एकत्र येऊन एका स्त्री शिक्षणाच्या निमित्तानं स्त्रियांच्या शोषणाचं, दुःखाचं, मागासलेपणाचं जे मूळ कारण आहे अज्ञान, त्याला दूर करायचा प्रयत्न करत होत्या. आणि खूप मोठी बाब आहे. आणखी एक बाब उमेशनं अधोरेखित केलेली आहे की 1852 साली महिला सेवा मंडळ नावाची एक संस्था पुण्याला सुरू केली होती. पुण्याच्या कलेक्टर जे असायचे त्या कलेक्टरच्या पत्नी या मंडळाच्या अध्यक्ष होत्या आणि सावित्रीबाई या सेक्रेटरी होत्या. हे उमेशने लिहून ठेवलेलं आहे. सावित्रीबाई या सेक्रेटरी होत्या आणि ते पुरावेही आहेत. मी प्रत्येक क्रॉस चेक केलं, हे मला माहीत नव्हतं. हे उमेशचं सगळं पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा मी हे सगळं क्रॉस चेक केलेलं आहे पुस्तक. ह्याच्यामध्ये जे जे संदर्भ दिलेले आहेत ते खरे आहेत का वगैरे. आणि मग त्यासाठी फुले जे सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय किंवा सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व किंवा शांताबाई बनकरांनी लिहिलेलं सावित्रीबाईंचं चरित्र हे सगळं पाहिलं किंवा इतरांनी लिहिलेले लेख आणि मग ह्याची वस्तुनिष्ठता तपासून हे अस्सल नंबरी सोनं, 100 नंबरी सोनं आहे हे एक प्रकारे सिद्ध झालंय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर हे जे महिला सेवा मंडळ काढलेलं होतं 1852ला की पहा, त्यावेळच्या पुण्याच्या जिल्हाधिकारी मिस्टर जोन्स नावाचे होते. त्यांच्या पत्नी मिसेस जोन्स हे त्या मंडळाच्या अध्यक्ष होत्या आणि सावित्रीबाई फुले हे त्याच्या सेक्रेटरी होत्या. स्त्री प्रश्नावर काम करणं हे त्या सेवा मंडळाचं काम होतं. त्याचे जे कार्यक्रम पत्रिका आहे त्याचं एक उदाहरण उमेशनं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यात असं म्हणलेलं आहे की हळदी कुंकवाचे वगैरे कार्यक्रम व्हायचे आणि त्या कार्यक्रम पत्रिकेत असं लिहिलं होतं की ती मूळ कार्यक्रम पत्रिका सुद्धा मी वाचली. त्यात त्याने असं म्हणलेलं आहे की सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना एकाच जाजमावर बसवलं जाईल. जातीभेद व पक्षभेद न करता हळदी कुंकू लावलं जाईल. या घटनेवर उमेशनं असं भाष्य केलेलं आहे हळदी कुंकवासारखा कार्यक्रम आहे पण तो केवळ तेवढ्यावरच त्यांनी मर्यादित ठेवलेला नाही, तर त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला एक सामाजिक परिवर्तनाचा आशय देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं होतं की जात भेद किंवा असलं कुठलीही गोष्ट न मानता सगळ्यांना एकत्र बसवलं जाईल. ही गोष्ट म्हणजे फार अवघड होती की जवळजवळ 250 वर्षापूर्वीचा काळ आहे. कमालीचा जातीभेद होता आणि अशा काळामध्ये ते सगळं काम करत होते. उमेशनं आणखी एका गोष्टीत सावित्रीबाईंना माय म्हणून संबोधलेलं आहे. माय हे काम माय म्हणायचं सावित्रीबाईंना हे त्यानं फार चांगलं स्पष्टीकरण केलेलं आहे. सावित्रीबाईंनी बाल हत्या प्रतिबंधक गृह काढलं. ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी बाल हत्या प्रतिबंधक गृह काढलं. 1868 साली हे बाल हत्या प्रतिबंधक गृह काढलेलं होतं. हे का काढावं लागलं याची जरा नीट मीमांसा पहा. त्यावेळेला बालविवाहाची प्रथा होती. पेशव्यांच्या बायकांची वये तर सरासरी 6 ते 8 होती. पेशवे दप्तरामध्येच हे सगळे उल्लेख आलेले आहेत. पेशवे दप्तरामध्ये सरासरी पेशव्यांच्या बायकांची वय 6 ते 8 इतक्या लहान वयात त्या बायकांची सगळी लग्न झालेली होती. आगरकरांनी असं लिहून ठेवलेलं आहे की ब्राह्मणांच्या स्त्रियापैकी 3रा हिस्सा स्त्रिया विधवा आहेत. ब्राह्मणांच्या एकूण स्त्रियापैकी 3रा हिस्सा स्त्रिया विधवा आहेत असं खुद्द आगरकरांनी लिहून ठेवलं आहे. मलबारी नावाच्या ग्रहस्थांनी एक विधवांच्या संदर्भातलं टिपण तयार केलं होतं 1888 साली. त्यामध्ये मलबारी असं म्हणतात की हिंदुस्थानामध्ये 30 वर्षाखालील 21 लाख स्त्रिया विधवा आहेत. 1888चा हा आकडा आहे. 30 वर्षाखालील 21 लाख स्त्रिया विधवा आहेत. 1891ला जी खानेकसुमारी झाली, शिरगंती झाली, त्यामध्ये 0 ते 4 या वयोगटातल्या महाराष्ट्रामध्येच 14,000 बालविधवा होत्या. 0 ते 4 वयोगटातल्या 4 वर्षाचं बाळ अजून पहिलीत सुद्धा जात नाही त्या काळात ते विधवा झालेलं होतं. अशा 14,000 मुली महाराष्ट्रातल्या होत्या.
1881 जी खाणी सुमारे आहे त्यानुसार 19 वर्षाखालील 7 लाख बालविधवा होत्या. 19 वर्षाखालील म्हणजे FY BA वर्गातल्या मुली, त्याच्या आधी त्यांची लग्न होऊन ते विधवा झाल्या होत्या. इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात विधवांचं सगळं हे आपल्याला विधवा असलेला समाज दिसतात. आणि याच्यातल्या बहुसंख्य स्त्रिया ह्या ब्राह्मण समाजातल्या विधवा होत्या. त्यावेळेला ब्राह्मणांच्या मध्ये सनातनी जी प्रवृत्ती होती ती स्त्रियांच्या संदर्भात अत्यंत क्रूर अमानवी पद्धतीने वागत होती. म्हणजे या विधवाने एकतर पडद्यात राहायचं, घरात आत बंदिस्त राहायचं. कुठल्या विधवेला महान समजलं जायचं? ज्या स्त्रीचं पाऊल घराबाहेर पडत नाही किंवा ज्या स्त्रीचं नख सूर्याला सुद्धा दिसलेलं नाही ती फार ग्रेट महान स्त्री म्हणे. म्हणजे ज्या स्त्रीचं नख सूर्याला सुद्धा दिसलेलं आहे, सूर्यप्रकाश सुद्धा जिच्या अंगावर येत नाही. त्याच्यावर खूप विधवा विवाहाची चळवळ नावाचं मालशेंचं एक अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. ते सगळं वाचलं की आपलं डोकं भनभनून जातं. आणि इथं बायकांना अशी वागणूक दिली जात होती. आपल्याकडं संस्कृतीला आपण फार ग्रेट वगैरे म्हणतो, आमची भारतीय संस्कृती महान, स्त्रियांना देव वगैरे मानणारी. काय स्त्रियांची स्थिती होती पहा. 50% लोकसंख्येला साधं शिक्षण दिलं जात नव्हतं. 50% लोकसंख्येला उंबऱ्याच्या आत बंदिस्त केलं होतं. लहानपणी पाळण्यात लग्न लावली जात होती. आणि पुन्हा विधवा झाली की तिचं वाटेल त्या पद्धतीनं शोषण करायला किंवा असं तोंड दाबून बुक्याचा मार ज्याला म्हणतात अशा पद्धतीनं तिला वाटेल त्या पद्धतीनं त्रास द्यायला इथल्या सगळी पुरुषसत्ताक व्यवस्था तयार होते. अशा स्त्रियांना जी काही मुलं व्हायची त्यालाही शब्द काय वापरतात बघितले, चुकून वाकडे पाऊल पडलं. वाकडं बिकडं पाऊल चुकून पडलं नाही, तिच्यावर अत्याचार केला असायचा. हा सगळं सरळ सरळ अत्याचार केला असायचा. पण आपल्याकडे लिहित असताना तिचे वाकडे पाऊल पडल्यामुळे ते आत्महत्या केली. वाकडे पाऊल कसं पडतं? कुणी अत्याचार केला असतो? ही सगळं तिचं सगळं जगणं कुणी संपवून टाकलं, खुरडून टाकलं. या सगळ्या स्त्रियांच्यासाठी ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केलं होतं. म्हणजे ज्या विधवा आहेत पण ज्यांना अपत्य प्राप्ती होण्याची शक्यता आहे अशा स्त्रियांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक ग्रह 1868 सुरू केलं. आणि हे गुपचूप सुरू केलेलं नव्हतं, जाहीर पत्रक पुण्यामध्ये काढलेलं होतं. जागोजागी ती पत्रकं चिकटावलेली होती आणि सांगितले की विधवानो, त्या पत्रकातली ती भाषा वाचून दाखवतो मी, विधवानो इथं येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हावं. तुम्ही आपलं मूल न्यावं किंवा इथं ठेवावं हे तुमच्या खुशीवर अवलंबून असेल. त्या मुलाची काळजी हा आश्रम घेईल. अशा प्रकारची जाहीर पत्रकं वाचलेली होती. ही पत्रकं वाचून सनातन्यांची डोकीच खवळलेली होती. वेड्यासारखी ती माणसं वागायला लागली होती. पण ज्योतिराव किंवा सावित्रीबाई बिलकुल घाबरलेले नव्हते. ते अनाथ आश्रम सुरू झालं आणि त्याच्यामध्ये उमेशने सांगितल्याप्रमाणे 36 स्त्रिया दाखल झालेल्या होत्या आणि तिथं येऊन त्या सुरक्षितपणे बाळंत होऊन गेल्या होत्या. उमेशने हे पुढं असं त्यांनी मांडलेलं आहे की त्या स्त्रियांच्या आरोग्याची, बाळंतपणाची सगळी काळजी अगदी शास्त्रीय पद्धतीनं ती सगळी जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतलेली होती. सगुणाबाई क्षीरसागर त्यांच्या मदतीला असायच्या आणि हे काम अखंडपणे ते सुरू होतं. याच आश्रमातला एक मुलगा म्हणजे काशीबाई नावाच्या बाईचा यशवंत नावाचा मुलगा त्यांनी दत्तक घेतलेला होता. हेही नीट लक्षात घ्या की ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना स्वतःचा मुलगा नव्हता. एक दिवस ज्योतिराव काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेला की जी आत्महत्या करायला चाललेली होती तिला घेऊन येत आहेत आपल्या आश्रमामध्ये आणि ती त्या आश्रमामध्ये राहते. पुढं ती बाळंत होते आणि तिचा मुलगा दत्तक घ्यायचा विचार ते व्यक्त करतात आणि सावित्रीबाई तिला संमती देते आणि तो दत्तक मुलगा घेताय. इथं एखादी सामान्य स्त्री असती तरी काय झालं असतं? तुम्ही घेऊन आलाय आणि त्यालाच दत्तक घ्यावं म्हणताय, दुसरी पोरं नाही ती काय नाही ते वाटेल ते प्रश्न उपस्थित केले असते. पण त्या दोघातलं जे नातं होतं, परस्परातलं जे एक सामंजस्य होता, विश्वास होता, तो पराकोटीचा होता. जे पती पत्नीतल्या नात्यातल्या विश्वास आणि सामंजस्याचं एक उत्तुंग असं एक उदाहरण होतं. आणि त्या नात्याचे अनेक पदर उमेशनं या पुस्तकामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आणलेलं आहेत. आणखी त्याने असंही म्हणलेलं आहे की सावित्रीबाईंना मूल होत नव्हतं तेव्हा कोणीतरी असं म्हणालं, खरं तर सावित्रीबाईंना होत नव्हतं असंही म्हणता येत नाही, त्या दोघांना मूल ते होत नव्हतं तेव्हा कुणीतरी असं म्हणलं की दुसरी एखादी बायको करूया आपण, सवत आण असं कोणतरी सुचवलं. तेव्हा ज्योतिरावांनी दिलेलं उत्तर असं होतं की कुठलीही तपासणी न करता सावित्रीबाईंच्यावर दोष तुम्ही कसं देताय? तपासणी केल्यानंतर समजा माझ्यातच दोष आढळला आणि सावित्रीने एखादा सवता आणला तर तुम्हाला चालेल का? असा रोखठोक प्रश्न खुद्द ज्योतिबा उपस्थित करतायत आणि लग्न करू म्हणणाऱ्यांच्या तोंडावर फेकून त्यांना तो निरुत्तर करतायत. जे इतका एक वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन त्यांच्याकडे असलेला आपल्याला आढळून येतो. हे सगळं काम जेव्हा 1868 त्यांचं सुरू झालेलं होतं त्यावेळेला बालहत्या प्रतिबंधक ग्रहांची भारतातली स्थिती काय होती? 1868 सालापर्यंत अशा प्रकारे
विधवा असलेल्या स्त्रिया आणि ज्यांच्या बाळंतपणाची सुरक्षित व्यवस्था करण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात या देशात कुठलीही संस्था स्थापन झालेली नव्हती. सावित्रीबाई आणि ज्योतिरावाने निर्माण केलेली ती पहिली संस्था आहे. पुढं प्रार्थना समाजानं 1875 साली पंढरपूरला अनाथ बालकाश्रम सुरू केलं आणि पुढे त्यांनी नाशिकला त्याची एक शाखा सुरू केलेली होती. 1875 ते सुरू केलेलं आहे. 1868 साली सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सुरू केलं होतं आणि या सगळ्या अनाथ बालकाश्रम किंवा हे जे बालहत्या प्रतिबंधक गृह आहे त्याची सगळी जबाबदारी सावित्रीबाई कशा पार पडत होत्या हे अनेक ठिकाणी उमेशनं दाखवून दिलेलं आपल्याला आढळून येतं. जो नाभिकांचा संप त्यांनी घडवून आणला सावित्रीबाईंनी, त्याला उमेशनं ऐतिहासिक संप असं म्हणलेलं आहे. तुम्ही ते प्रकरण आवर्जून वाचा. त्याचं जो सुरुवात त्यांनी केलेली आहे ती फार महत्त्वाचं. उमेशच्या लिहिण्याची एक शैली फार वेगळी आहे. तो साधारणतः काय करतो, ज्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं आहे त्याला एक चांगलं अर्थपूर्ण शीर्षक देतो. त्याच्या अनुषंगाने एक पॅरेग्राफ प्रस्तावना करतो. दुसऱ्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्या मुद्द्याचं सावित्रीबाईंचे जीवन जे होतं, कार्य होतं ते तो मांडतो आणि सगळ्यात शेवटी त्याच्यावर त्याचं एक स्वतंत्र चिंतनात्मक भाष्य येतं आणि ते खूप विचार प्रवृत्त करणारं आणि आपल्याला आतून बदलवणारं अशा स्वरूपाचं असतं. केशवपणाविरुद्धचा जो लढा आहे त्याच्यावर त्यानं असंच भाष्य केलेलं आहे. एक लक्षात घ्या, ह्या ज्या स्त्रिया होत्या विधवा त्यांचे सगळे डोक्याचे केस कापले जायचे आणि हे केस कापायचं काम न्हावी समाजातली माणसं करायची. तो त्यांचा व्यवसाय होता. हे सगळे केशवपन हे ब्राह्मण स्त्रियांचं केलं जात होतं. अशा वेळेला ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन थांबावं म्हणून नारायण मेघाजी लोखंडे की ज्योतिरावांचे सहकारी होते, भारतातल्या पहिल्या कामगार चळवळीचे संघटक होते, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनचे, त्यांनी पुढाकार घेतला. सावित्रीबाईंनी त्यांना सगळं प्रोत्साहन दिलं, सहाय्य केलं आणि 1890 साली तो नाभिकांचा या देशातला पहिला संप घडून येतोय. ही घटना फार वेगळी आहे की नाभिक जे त्यांचा व्यवसाय करतात, ज्याचं त्यांचं पोट पाणी चालतं, त्या व्यवसायातून आपल्या भगिनींच्यावर अन्याय होतो, क्रूरता आहे आणि म्हणून त्या लोकांचं मन परिवर्तन करायचं, एक प्रकारे शोषकाचंच मन परिवर्तन करायचं आणि त्याला परिवर्तनाच्या लढाईत सामील करून घ्यायचं. हे खूप मोठं काम सावित्रीबाईंनी कसं केलं त्याचे अनेक पैलू, अनेक कंगोरे उमेशने सांगितले. ते तुम्ही आवर्जून वाचा. द टाइम्स नावाच्या लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी पत्रामध्ये ती बातमी प्रसिद्ध झालेली होती आणि तिथल्या बायकांनी यांचं अभिनंदन करणाऱ्या तारा पाठवलेल्या होत्या. त्याच्या पुढे जाऊन आणखी एक शब्दप्रयोग उमेशने केलेला सावित्रीबाई संदर्भात, निर्भय सत्याग्रही तो म्हणतोय. म्हणजे महात्मा गांधींनी सत्याग्रहात सुरू केले हे आपल्याला माहित आहे, पण सावित्रीबाई या देशातल्या पहिल्या सत्याग्रही होत्या. म्हणजे जेव्हा शाळेत शिकवण्यासाठी ते जात आहेत तेव्हा त्यांच्यावर दगड शेण वगैरे किंवा गलिच्छ शिव्या देणारी सगळी सनातनी मंडळी होती. तेव्हा निडरपणे आपल्या कामावर ध्येयनिष्ठा ठेवून त्या चालत जात होत्या, न डगमगता. हा त्यांच्यातला सत्याग्रही कसा होता हे उमेशने दाखवून दिलेलं आढळून येतं. किंवा आपला अस्पृश्यासाठी पाण्याचा हौद खुला करणं ही जी घटना आहे ती या देशातली सामाजिक समतेचं पहिली घटना आहे असं उमेशने निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतो की बाबा आढाव जेव्हा एक गाव एक पाणवटा मोहीम सुरू करतात 70च्या दशकामध्ये, तेव्हा त्यांना किती विरोध झालेला होता. हे सगळं पाहिलं की त्या पुरुषासाठी हौद खुला करणं, तेही सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात पुण्यात, हे किती अवघड जिकरीचं काम असेल आणि त्यासाठी किती शिव्याशाप खावे लागले असतील असे काही प्रश्न उमेश इथं उपस्थित करताना आढळून येतो. मित्रो, हे सगळं पुन्हा आजच्या काळात तुम्ही बघा, आज पुन्हा दलितांच्यावर वेगवेगळ्या नावाने हेटाळणी सुरू होते. म्हणजे घोड्यावर एखाद्या वरातीत बसला किंवा घोडा वापरला म्हणून त्याच्यावर हल्ला करणं, त्याला बहिष्कृत करणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं पुन्हा वंचित शोषित घटकातल्या लोकांना अपमानित करणं, छळ करणं, त्रास देणं, हे सगळं पुन्हा पुन्हा सुरू झालेलं आढळून येतं. आणि त्याच्यावर एक प्रकारे बोट ठेवण्याचं काम, आपल्याला अंतर्मुख करायचं काम या पुस्तकामध्ये उमेश जागोजाग करताना आढळून येतो. सावित्रीबाईंच्या कार्याचा आणखी एक त्यानं पैलू मांडलेला आहे की हे सगळं काम करत असताना जेव्हा समाजामध्ये निर्वाणीचे प्रसंग येत आहेत तेव्हा सावित्रीबाई काय भूमिका घेत आहेत. 1877ला पडलेला भीषण दुष्काळ आणि 1896-97 साली पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर आलेली प्लेगची साथ, या वेळेला सावित्रीबाईंनी जे काम केलं त्याला तोड नव्हती. 1877ला जो दुष्काळ पडला त्या दुष्काळाचं वर्णन खुद्द सावित्रीबाईंनी त्यांच्या कवितेत लिहिलेलं आहे किंवा ज्योतिरावांना केलेल्या एका पत्रामध्ये सुद्धा त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. उमेशने त्याच्यावर खूप छान भाष्य केलेलं आहे की सावित्रीबाईंनी जुन्नरहून एक पत्र 1877 साली ज्योतिरावांना लिहिलेलं आहे आणि आता ते नवरा बायकोचं पत्र आहे. आता नवरा बायकोचे पत्र कसं असायला पाहिजे याची तुम्ही कल्पना करू शकता.
पण त्या पत्रामध्ये सावित्रीबाई असं लिहितात उतरून की अन्न चारा नाही, लोक देशांतर करतायत, पोटची पोरं पिरं पुरी विकून माणसं परागंदा होत आहेत, ओढे नाले विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, निवडुंगाची बोंडे अन्न म्हणून आणि स्वतःचं मूत्र पाणी म्हणून लोक पित आहेत. अशी पत्रामध्ये एक प्रकारे जुन्नर तालुक्यातली बातमी वस्तुस्थिती त्या सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना कळवलेलं आहे. एवढं सगळं कळवून ते थांबलेले नव्हते. सत्यशोधक समाजामार्फत धनकवडीला एक मोठा कॅम्प सुरू केलेला होता. व्हिक्टोरिया कॅम्प त्याला म्हणतात. जी गोरगरीब लोकांची मुलं होती त्यांची भोजनाची व्यवस्था तिथे केलेली होती. रोज साधारणतः दुपारी आणि संध्याकाळी 2000 भाकरी साधारणतः 1000 मुलांना तिथं दिल्या जात असायच्या आणि त्यात मुलांनी तिथंच खायच्या, बाहेर घेऊन जायचे नाही, अशी एक व्यवस्था त्यांनी सगळी केलेली होती. त्या दुष्काळ निवारणातलं सगळं काम उमेशने तपशिलानं मांडलेलं आहे. आणि पुढं उमेश जातो ते थेट 1897चा जो दुष्काळ पडलेला आहे आणि प्लेगची साथ 1896-97चा दुष्काळी भीषण होता आणि त्याला जोडून प्लेगची साथ येते. हे प्लेग आता आपल्याकडे कोरोनाची साथ आल्यानंतर साथीचा रोग आणि त्याची दहशत आणि मृत्यूचं थैमान काय असतं हे आपण अनुभवलेलं होतं. अशी साथ होती प्लेगची. आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी त्याचा जो मुलगा आहे जो डॉक्टर होता यशवंत त्याला रजा काढून बोलवून घेतलेलं होतं आणि एक दवाखाना त्यांनी सुरू केलेला होता. सत्यशोधक समाजातले इतर सहकारी सुद्धा प्लेग निवारणार्थ काम करत होते. आणि मुंडवा गावातल्या एक गायकवाड नावाच्या गृहस्थाला ताप आलाय असं कळल्यावर सावित्रीबाई धावत तिथं जात आहेत. त्या माणसाला घेऊन येत आहेत. डॉक्टर शिवाप्पा हे त्यांच्या मदतीला त्या दवाखान्यामध्ये काम करत होते आणि तिथं त्या माणसाला आणलं, त्याच्यावर उपचार केले. परिणाम असा झाला की सावित्रीबाईंना संसर्ग झाला, त्यांनाही ताप आला आणि प्लेगमध्ये त्यांनी एक अखेरचा श्वास घेतला. त्याच्यावर उमेशचं भाष्य फार हेलावून टाकतं. त्याचं म्हणणं आहे की ते मृत्युंजय ठरलेल्या होत्या. लोकांसाठी आयुष्यभर झटणारा या माऊलीचा मृत्यू असाच रणांगणावर समाजासाठी लढत असताना, समाजासाठी जगत असताना, दुसऱ्याचं जीव वाचवत असताना स्वतःचा जीव त्या माऊलीनं द्यावा, यापेक्षा दुसरा महान मृत्यू कुठला असू शकतो, दुसरं कुठलं आणखी बलिदान असू शकतं, अशा प्रकारचं भाष्य उमेशनं केलेलं आपल्याला आढळून येतं. अजून एक बाब त्यानं नोंदवलेली आहे की पुरोहितशाही विरोधात आणि जाती व्यवस्थेविरोधात सावित्रीबाईंनी जो लढा दिलेला आहे, म्हणजे त्यांनी सत्यशोधक मतानं लावलेली जी लग्न होती त्यामध्ये स्वतः त्यांनी पुढं येणं किंवा 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यानंतर जो पहिला विवाह झाला त्या विवाहासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेणं इतकंच नाही तर त्या विवाहाचा खर्च निघावा म्हणून स्वतःजवळचे 15 रुपये देणगी देणं, पुढं ज्यांनी ते लग्न केलेलं होतं त्यांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या, त्यांच्या बरोबर खंबीरपणे शेवटपर्यंत उभं राहणं, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या त्यांनी केल्या. आणि ब्राह्मणवाद पुरोहितशाहीच्या विरोधात जो निकराचा संघर्ष केला त्याची अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. स्वतःच्या मुलाचा आंतरजाती विवाह सावित्रीबाईंनी लावलेला होता, हेही त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आढळून येतं. या विवाहाच्या माध्यमातून किंवा कर्मकांडांना सत्यशोधकी पर्याय देत पुरोहितशाहीच्या पायावर प्रहार करण्याचं काम सावित्रीबाईंनी कसं केलं हे त्यांनी दाखवून दिलेलं आढळून येतं. ही त्यांची लिहिण्याची एक पद्धत झाली. त्यांनी पुढं असं केलेलं या पुस्तकामध्ये की सावित्रीबाईंची काही पत्र उद्धृत केलेली आहेत आणि प्रत्येक पत्रामध्ये सावित्रीबाई काय सांगतायत हे त्यांनी मांडलेलं आहे. हे मी सगळं तपशिलानं सांगणार नाही. आता मी पत्रात काय सांगितलं तुम्ही पुन्हा पुस्तक वाचणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सावित्रीबाई एक पालक म्हणून कशा होत्या हे मांडलेलं आहे. हे मात्र फार महत्वाचं आहे की स्वतःच्या मुलाची घडण कशी केली, त्याला डॉक्टर कसं बनवलं, लष्करी पेशामध्ये तो कसा गेला आणि तो केवळ करिअरच्या मागे न लागता त्याच्यात सामाजिक जाणीवा कशा आल्या पाहिजेत, हे एक पालकत्वाचा एक वस्तुपाठ त्यांनी कसा निर्माण केला हेही त्यांनी मांडलेलं आढळून येतं. आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर एक जो गंभीर प्रसंग निर्माण झालेला होता त्यात सावित्रीबाईंचं जे एक निर्भयपण होतं त्याच्यावर उमेशने केलेलं भाष्य हेलावून टाकणार आहे. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढं टिटवं धरण्यासाठी भावकीतली काही माणसं तयार झाली. कारण आपल्याकडे असं आहे की जो अंत्यविधीच्या वेळेला अग्नी देतो तो एक प्रकारे त्याचा वारस मानला जातो. जे आयुष्यभर ज्योतिरावांना विरोध करत होती त्यांच्या फुले भावकीतली त्याच्यातले काही जण पुढे आले. अशा वेळेला अशा सगळ्या अस्तनीतल्या निखाऱ्यांना सावित्रीबाईने दूर बाजूला सारलं. प्रसंग कुठला असेल तुम्ही पहा, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याच्या मृत्यूचा प्रसंग आहे आणि अशा वेळेला जी माणसं आयुष्यभर शिव्या शाप देत होती, भांडणं करत होती, वाईट टाकत होती, अशी माणसं बरोबर खिंडीत पकडायसाठी म्हणून पुढे येत आहेत आणि ते अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार आम्ही करतो म्हणत होत आहेत. अशा वेळेला एका स्त्रीनं पुढे येऊन त्यांना बाजूला सारणं, स्वतः
ते टिटवं धरणं, एका बाजूला आपला तो यशवंत नावाचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला दुसरा आणखी एक मुलगा घेऊन पुढे जाणं, स्वतः अग्नी देणं, ही एक अपूर्व अशी घटना होती. आणि त्याच्यावर उमेशनं केलेलं भाष्य असं आहे की भारताच्या सामाजिक इतिहासातला हा एक पुरोगामित्वाची नवदिशा देणारा प्रसंग होता, असं उमेशचं त्याच्यावर भाष्य आणि तपशिलात त्याने ते केलेलं आहे. आपण तो आवर्जून वाचा. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं जे सहजीवन आहे त्याच्यावर त्याने खूप सविस्तर लिहिलेलं आहे. विशेषतः शास्त्री नारो बाबाजी महादट पाटील की जे ज्योतिरावांचे सहकारी होते आणि ज्यांनी ज्योतिरावांचं पहिलं चरित्र 1891ला लिहिलं, त्या चरित्राची जी अर्पण पत्रिका आहे ती खूप बोलकी आहे. आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये सावित्रीबाईंच्या संदर्भात त्यांनी जे जे म्हणलेलं आहे शास्त्री नारो बाबाजी महादट पाटील, ते सावित्रीबाईंची योग्यता आणि मोठेपण सिद्ध करणारं आहे. सावित्रीबाईंचे जे विचार होते त्याला त्यांनी सावित्री विचार असं म्हटलेला, हा एक नवीन शब्द त्यांनी दिलेला आहे. सावित्रीबाईंनी लिहिलेलं जे काव्य आहे किंवा सावित्रीबाईंनी संपादित केलेली ज्योतिरावांची भाषणं, सावित्रीबाईंची स्वतःची भाषणं आणि ज्योतिरावांचं लिहिलेलं काव्यमय चरित्र, या सगळ्यातून सावित्रीबाईंचं विचार काय होतं किंवा एक सावित्रीबाई विचारवंत म्हणून काय होत्या हे शोधण्याचा एक अत्यंत यशस्वी प्रयत्न उमेशने केलेला आहे. काव्य फुले हा जो त्यांचा जो पहिला 1854चा जो संग्रह आहे, 1854ला काव्य फुले हा पहिला काव्य संग्रह सावित्रीबाईंचा प्रसिद्ध होतोय. आधुनिक मराठी कवितेचे जनक ज्यांना म्हटलं जातं केशवसूत, त्यांचं जे पहिलं पुस्तक येतं ते 1884-85ला येतं आणि त्याच्या आधी 1854ला सावित्रीबाई एक आधुनिक जाणीवेच्या कविता लिहित आहेत. म्हणून उमेशचं म्हणणं असं आहे की ते आधुनिक मराठी कवितेच्या जननी आहेत, आधुनिक मराठी कवितेच्या जननी. आणि या काव्य फुलेमधल्या कवितांचा सामाजिक आशय आणि त्याच्यावर खूप चांगलं भाष्य त्यांनी केलेलं आढळून येतं. सावित्रीबाईंची जी भाषणं आहेत त्याच्यामधलं विचारदर्शन त्यांनी मांडलेलं आढळून येतं. विशेषतः उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसन, कर्ज या संदर्भात सावित्रीबाईंचे विचार आहेत, त्याचं त्यांनी मांडणी केलेली आहे. सावित्रीबाई 1892 साली सत्यशोधक समाजाची जी सासवडला झालेली परिषद होती तिच्या अध्यक्षा होत्या. त्या अध्यक्षीय परिषदेवरून त्यांनी केलेलं भाषण, सत्यशोधक समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेली दिशा, त्यांच्या विचारांची खोली, एक संघटक म्हणून त्यांचे असणारे गुण, अशा अनेक पैलूंची चिकित्सा त्यांनी केलेली आपल्याला आढळून येते. आणि या सगळ्या पुस्तकाच्या शेवटी सावित्रीयन नावाचा भाग त्यांनी जोडलेला आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. एक 6-7 पानांचाच आहे तो, पण सावित्रीबाईंच्या सगळ्या विचाराचं कार्याचं मर्म त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि शेवटी निष्कर्ष असा काढलेला आहे की सावित्रीबाई या भारतीय समाजातल्या सर्वाधिक आधुनिक विचारांच्या आणि आचारांच्या पहिल्या स्त्री होती असा त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे आणि तो पुस्तकाच्या शिरोभागी सुद्धा नोंदवलेला आढळून येतो. हा निष्कर्ष त्यांनी कसा काढला हे सगळं या पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. मित्रो, या सगळ्या पुस्तकाच्या शेवटी ते असं म्हणतात की सावित्रीबाईंच्या विचारांची आजची प्रस्तुतता काय आहे, आजच्या काळात काय हे पुस्तक देतं किंवा ह्या साऊचा शोध ते का घेत आहेत. त्यांचं म्हणणं शेवटी असं आहे की आजच्या काळात पुन्हा धर्मांधता वाढते, धार्मिक विद्वेष वाढतोय. अशा वेळेला सावित्रीबाई आणि फातिमा दिदींना आठवावं. त्या दोघींनी एकत्र केलेले शाळा, शिक्षण, समाज परिवर्तनाचा प्रयत्न आपल्याला माणूस म्हणून काहीतरी आत पाहायला शिकवेल, आपल्याला समृद्ध करेल, धार्मिक भावनेकडं किंवा धार्मिकतेकडं कसं पाहावं याची एक दृष्टी देईल असं त्यांचं एक निरीक्षण आहे. दुसरीकडं आजची जाती व्यवस्था आणि जाती व्यवहार ज्या पद्धतीचे आहेत ते पाहिल्यानंतर सावित्रीबाईंचे चरित्र हे आयुष्यभर त्यांनी जाती निर्मूलनासाठी किंवा स्वतःच्या मुलाचा आंतरजाती विवाह करून त्यांनी जे सिद्ध केलं त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकवेल असं उमेश सांगतो. आणि सगळ्यात शेवटी तो येतो की आजच्या स्त्रीची अवस्था काय आहे. आजच्या बहुतेक स्त्रिया कर्मकांडात गुंतलेल्या आपल्याला आढळून येतात. रूढी परंपरांचा मोठा प्रभाव असतो. आपल्याकडं नवरात्रीच्या वेळेला काही वर्तमानपत्र तरी अगदी आजचा वार कुठला, आजचा रंग कुठला आणि ते सगळे साड्याचे फोटो काढून द्या पाठवून आम्ही छापतो, ह्या सगळ्यामध्ये गुंतवून ठेवतात. लोकसत्तेसारखा एक मोठा पेपर पुण्यामध्ये एक अथर्वशीर्ष पठण नावाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि त्याला कशा हजारो स्त्रिया उपस्थित आहेत त्यांचा फोटो देतो. कुणीकडे आपण बायकांना, स्त्रियांना घेऊन चाललेलो आहे. असे अनेक प्रश्न, अनेक घटना नोंदवून उमेश याच्यामध्ये उपस्थित करतो आणि यातून तो आपल्याला आजच्या काळामध्ये स्त्रियांच्याकडं आणि एकूण समाजाकडं पाहण्याची एक डोळस दृष्टी द्यायचा प्रयत्न करतो. या सगळ्या व्याख्यान या पुस्तकाच्या बोलल्यानंतर शेवटी मी एका गोष्टीनं समारोप करेन. मित्रहो, सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या घराण्याचं पुढं काय झालं. सावित्रीबाई 1897 साली गेल्या. त्यावेळेला त्यांचा जो मुलगा होता यशवंत नावाचा, तो
डॉक्टर होता, मिलिटरीमध्ये नोकरी करत होता. अगदी 1896-97ला प्लेगची साथ आल्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांना बोलावून घेतलेलं होतं. सावित्रीबाईच्या मृत्यूनंतर डॉक्टर यशवंत अक्षरशः सैरभैर झाला, एकाकी पडला. सावित्रीबाई आणि ज्योतिराव हयात असताना त्याचं लग्न झालेलं होतं. राधा हे त्याच्या बायकोचं नाव होतं, लक्ष्मी किंवा राधा असं तिला म्हटलं जायचं. 1895 साली राधाचं मृत्यू झाला, सावित्रीबाई गेल्या आणि त्यानंतर यशवंत फार एकाकी झाला. 1903 साली त्यानं दुसरा विवाह केला. त्यांना एक मुलगी झाली. हाँगकाँग, चीन, आफ्रिका या ठिकाणी त्याने मिलिटरीमध्ये नोकरी केली. 1906 साली डॉक्टर यशवंतचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी चंद्रभागा आणि त्यांची मुलगी सोनी उर्फ लक्ष्मी ह्यांच्या अनाथपणाला पारावार राहिला नाही. सगळ्यांनी त्यांना बहिष्कृत केलं. भाकर कुठून खायची असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. सगळ्यात प्रथम त्यांनी घरात असणारी ज्योतिरावांची सगळी पुस्तकं रद्दीत विकली. त्यानंतर घरातलं जे काही सामान सुमान होतं, भांडीकुंडी होती, ती सगळी विकून खाल्ले. त्यानंतर 28 ऑक्टोबर 1910 साली त्यांनी ज्योतिराव आणि सावित्रीबाईंचं जे राहतं घर होतं ते अवघं 100 रुपयानं विकलं आणि बाई अक्षरशः रस्त्यावर आल्या. त्यानंतर त्यांच्या जगण्याचा प्रश्न फार बिकट होत गेला. मुलीचंही लग्न झालं, बाई एकट्या राहिल्या आणि एके दिवशी रामेश्वराच्या देवळाच्या पुढं अनाथ म्हणून त्या मरण पावल्या. क्रांतिकारकांच्या, समाज क्रांतिकारकांच्या, सुधारकांच्या कुटुंबाचं पुढं काय होतं, आपण त्यांच्याकडं काय म्हणून पुढं पाहतो, त्यांची दखल घेतो का? आणि असे अनेक प्रश्न आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेवरच माणूसपणावर निर्माण करणारी ही गोष्ट आहे. हे पुस्तक आपल्याला सावित्रीबाईंना समजून घेण्याचा एक दृष्टिकोन देतं. सावित्रीबाईंच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडतं. सावित्रीबाई या केवळ ज्योतिरावांच्या सावली नव्हत्या, त्या त्यांच्या सहचारिणी नव्हत्या, तर एक स्वयंभू व्यक्तिमत्वाच्या प्रकाशमान स्त्री होत्या. आधुनिक भारतात एक अत्यंत बुद्धिमान, कर्तबगार स्त्री होती. केवळ एक शिक्षिकाच नाही तर समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रात तिनं निर्भयपणे प्रचंड मोठं काम करून ठेवलं. एक नायगावात जन्मलेली एक साधी मुलगी, जिला शिक्षण सुद्धा मिळालेलं नव्हतं, अशी मुलगी शिक्षण घेऊन किती क्षेत्रात किती मोठं काम करू शकते ह्याचा एक उत्तुंग आदर्श तिनं भारतीय स्त्रियांच्या पुढे कसा ठेवलेला आहे. एक माणूस म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक लेखिका म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ती, नेतृत्व करणारी स्त्री म्हणून ती किती दांडगी होती, असे अनेक पैलू उमेशनं मांडलेले आहेत. आणि हे सगळं लिहिण्यापाठीमागे त्याचा जो शेवटचा हेतू होता आणि जो खरा खुरा होता की बहुजन समाजातल्या लोकांना आपल्या परंपरेचं भान यावं. आपली आऊ कोण आहे, आपली साऊ कोण आहे, आपले खरे खरे पूर्वज कोण आहेत, आपले ह्या सगळ्या डोळस परंपरेचं भान यावं. आपल्या ह्या वाडवडिलांना, आजी आजोबांना आपण आठवावं, त्यांच्यातून प्रेरणा घ्यावी, हे वाचावं, आत मेंदूत मुरवावं आणि ते कृतीतून पावलातून उतरावं आणि चालत राहावं, या उद्देशानं उमेशने लिहिलेलं आहे. आपण उमेशच्या या कामाबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की हे पुस्तक विकत घेऊन आपण वाचा, आपल्याजवळ ठेवा. कुठल्याही कार्यक्रमात हे पुस्तक आवर्जून भेट द्या, ह्याच्यावर चर्चा करा, चिकित्सा करा. काही मतं पटत नसेल तर ती खोडून काढण्यासाठी का होईना पण विचार करा. हे पुस्तक तुम्हाला नक्की माणूस म्हणून अधिक प्रगल्भ आणि चांगलं करेल. धन्यवाद.